ऑडिओ नंबर 10. मी डॉक्टर चारुशिला बिराजदार. मूव्हिंग डीप इन टू द नाऊ चॅप्टर 3 एकार्ट टोलेंचं आपण बघत आहोत. तर ह्याच्यामध्ये त्यांनी वर्तमानात कसं राहायचं याच्याविषयी खूप चांगलं भाष्य केलं आहे. तर आता त्यांचं म्हणणं आहे, नकारात्मकता कशामुळे येते, तर मानसिक वेळ हाच त्याला कारणीभूत असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. की सतत आपण काय करतो, वर्तमान काळात न राहता सतत आपण भविष्यात नाही तर भूतकाळात राहतो. तर ह्याच्यावर अजून चांगलं विवेचन त्यांनी केलं आहे की भविष्यकाळामुळे बेचैनी, काळजा, दडपण हे येतं. आणि भीतीचे प्रकार कुठले आहेत, तर स्वतःला सारखं दोष देणं, दुःख करणं, तक्रारी करणं, कडवटपणा येणं किंवा त्याला बिटरनेस असं म्हटलं आहे, नकारात्मकता येणं, क्षमा न करणं किंवा अतिभूत आणि अतिवर्तमानात राहणं, यामुळे भीती येऊ शकते. तर त्यामुळे जाणीवेची पातळी जर आपल्याला पूर्णपणे नकारात्मकतेपासून मोकळी करायची असेल, तर त्याला आपल्याला स्वातंत्र्य आणलं पाहिजे. आणि ही स्वातंत्र्याची अवस्था कुठली आहे, तर ती एकच स्वातंत्र्याची एक आपल्याला बंधनांपासून सगळ्या सुटका होऊ शकते. तर कुठली बंधनं, तर आपण वर्तमान काळात राहणे. तर सतत बंधनात राहणं कोणाला बरं आवडतं, म्हणजे स्वातंत्र्य सगळ्यांना खूप प्रिय असतं. तर मग ही मनाने लादलेली बंधनच आहेत सगळी, की ज्याच्यात आपण सारखं क्षमा न करणे, कडवटपणा राहणे, स्वतःला त्रास देणे किंवा टॉर्चर करणे अशा प्रकारची. तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी मुक्तता हवी असेल तर फक्त आपल्याला वर्तमान काळात राहून ही मुक्तता येऊ शकते. तर त्यांनी असं पुढे सांगितलंय की तुम्हाला हे कळणं खूप अवघड जाईल, कारण काळ जो असतो तोच आपल्या प्रॉब्लेमचे मूळ आहे. ज्या ज्या अडचणी येतात त्याला काळ हा एकच मूळ आहे, असं ते पुढे सांगतात एका अर्थटोलेजी. तर आपल्याला असं वाटतं की काही विशिष्ट घटनांमुळे एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात घडली, म्हणजे मी असं करायला नको होतं, हे चुकलं, ते चुकलं, असं अशा टाईप असं सारखं आपल्याला वाटत असतं. पण जोपर्यंत आपण अडचणी तयार करणाऱ्या मनावर ताबा मिळवू शकत नाही, तोपर्यंत हे मन आपल्याला असंच सतत भरकटवत राहतं. आणि मग त्यामुळे काय होतं, समजा आता आपल्याला एखादा देवदूत भेटला, अगर साधू भेटला आणि एंजल भेटला आणि त्यांनी आपल्या सगळ्या, असा एक विचार करा मनात, की सगळ्या अडचणी आपल्या दूर केल्या, तर आपण खूप आनंदी होऊ का, तर तसं घडत नाही. त्याचं अडचणींचं स्वरूप फक्त बदलतं. ह्या आज दूर होतील, परत त्या सावलीसारख्या आपल्या पिछा करतील आणि मग दुसऱ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स, अडचणी तयार होतात. तर त्याला काय उपाय आहे, तर त्याला काही उपाय त्यांनी सांगितले. की एक तर मन जे आहे त्याचं जे अजागरूक अवस्था आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. म्हणजे मन हे नेहमी काळाने बांधलं गेलं आहे. मी माझ्या अडचणींपासून पूर्णपणे कधी सुटका करू शकेन यावर विचार करणे. आणि तुम्हाला आयुष्यात पुढे कधी सुख येईल किंवा कधी मुक्ती मिळेल, ही अतिशय चुकीची कल्पना आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की स्वातंत्र्य, सुख, मुक्ती हे आज आणि आत्ताच शक्य आहे. तर ह्यावर नक्की जरूर विचार करायला पाहिजे. पुढे ते अजून नीट आपल्याला समजावून सांगतायत की प्रत्येक आयुष्यातील परिस्थितीत जीवन असते. आता जीवन ह्या शब्दाचा अर्थ त्यांनी, आपण हिंदीमध्ये पहा जिंदगी असं म्हणतो की त्यावर गाणं पण आहे, मेरे घर आना जिंदगी. तर जिंदगी म्हणजे आपण आनंद असं त्याचा अर्थ, जरी डिक्शनरी मिनिंग वेगळं असलं तरी आनंद या आशयाने त्यांनी जीवन हा शब्द संबोधला आहे. तर ते काय म्हणतात की प्रत्येक आयुष्याच्या परिस्थितीतही जीवन असते, म्हणजे आनंद असतो. तर त्या परिस्थितीच्या खोलवर जाऊन पहा, असं ते आपल्याला खूप छान समजावून सांगतात. ती मला खूप आयडिया आवडली. की सध्या आपण समजा एका साधकाने असा प्रश्न विचारला की सध्या मी खूप अडचणीतनं चाललेलो आहे, आणि जरी आपण सगळं सांगितलं की चांगलं होणार आहे, ऑल इज वेल, तरी आत्ता हे काही खरं होत नाही आहे. म्हणजे वर्तमान क्षण जो आहे तो सध्या खूप त्रासाचा आहे, दुःखाचा आहे, आणि तिथे मला अजिबात सुटल्यासारखं वाटत नाही आहे. तर असं तो साधक सांगतोय त्यांना. आणि मला फक्त भविष्यकाळात चांगलं होईल अशी एक आशा असते, आणि त्या आशेवर मी जगतोय. तर मग तुम्ही याचं काय उत्तर द्याल, असा त्यांना जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणले की तुम्ही म्हणताय की तुमचे लक्ष फक्त वर्तमान काळात आहे, पण तुमच्या मनावर जोपर्यंत काळजीची पकड बसली आहे, तुम्ही दुःखी आणि वर्तमान काळात साक्षीभाव असं राहूच शकत नाही. म्हणजे दुःखी पण आणि वर्तमान काळात साक्षीभाव असं शक्यच नाही आहे. तर तुमच्या मनावर जेव्हा काळजीची पकड असते तेव्हा तुम्ही नक्की प्रेझेंट टेन्समध्ये किंवा वर्तमान काळात नसता. आपण जीवन किंवा आयुष्यात
असे प्रसंग बऱ्याचदा येतात, की आपल्याला शक्यच नाही होत स्वीकार करणं, जे वर्तमान स्वीकारणं आहे ते. तर त्यावेळेस त्यांनी मग अजून खूप खूप चांगलं भाष्य करून आपल्याला खूप चांगला मार्ग दाखवला आहे. तर ते काय म्हणतात, की त्यांनी यापुढे सांगितलं, की त्याला तुम्ही असं नका म्हणू, की माझं जीवन पूर्ण दुःखाने भरलंय, त्रासाने भरलंय. तर त्या वेळेपुरतं त्याला असं म्हणा, की जीवनातील परिस्थिती सध्या माझी वाईट आहे. आणि मग पुढे त्यांनी सांगितलं, की मानसिक वेळ आणि भूत आणि भविष्यात असणं. तर भूतकाळात तुम्हाला हव्या तशा घटना घडल्या नाहीत. त्यामुळे तुम्ही आत्ताही तो त्रास सहन करून घेताय आणि आताही तुम्ही वर्तमान काळ डावलत आहात आणि मग सतत भविष्यकाळाचा किंवा भूतकाळात रममाण होताय. तर जसं आपण आपल्याला हिंदी गाणं नक्की माहिती असेल, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया. तर तिथे पुढे त्यांनी सांगितलंय की गम और खुशी में फर्क ना महसूस हो जहा मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया. तर ही परिस्थिती आपल्याला इथे आणायची आहे. तर त्यांनी असं एका टोलेंनी सांगितलंय की आशेवर तुम्ही जगता मान्य आहे, पण त्यामुळे तुम्ही कायम भविष्य काळावरच लक्ष ठेवता आणि तुम्ही परत वर्तमान काळ डावलला की काय होतं, चुका होऊ शकतात वर्तमान काळामध्ये. मग गोष्टी जशा चुकतात तसा पुढे वर्तमान पुढे भूतकाळ होतो आणि मग परत तुम्ही पश्चात्ताप करता. त्यामुळे मी पूर्वी केलेल्या चुकांचे परिणाम म्हणून आजचा वर्तमान क्षण आहे, जो परत चुकतो आणि परत आपण भूतकाळासाठी पश्चात्ताप करतो. तर ही परत एक दुष्टचक्र चालू राहतं. तरी आता माझी वाईटच परिस्थिती आहे, ही परिस्थिती मला दुःख देत आहे, असं जर तुम्ही म्हणत राहिलात तरी, तरी त्यांनी सांगितलंय की त्याच्यावरही आपल्याला काम करता येतं, की सध्या जीवनातली परिस्थिती विसरा, आयुष्याचा विचार करा असं त्यांनी सांगितलं पुढे. काय फरक आहे बघा, की जीवनातील परिस्थिती ही काळामध्ये वास करत असते. म्हणजे 4 दिवसापूर्वी चांगलं होतं, 5 दिवसांनी बरं होणार आहे, अशा टाईप. तर तुमचे जीवन म्हणजे आत्ताचा क्षण आहे आणि जीवनातील परिस्थिती म्हणजे मनाचा खेळ आहे. तर तुमचे आयुष्य खरं मेन आहे त्याच्यामध्ये. लक्ष ठेवा, आयुष्यावर लक्ष ठेवा आणि तुमच्या जीवनापर्यंत जर तुम्हाला पोचायचं असेल, तर एक छोटासा दरवाजा आहे आणि जो म्हणजे आत्ताचा क्षण. म्हणजे आता एखाद्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे, की सगळे पैसे गेलेत, कर्ज फेडतोय किंवा जवळचे नातेवाईक सोडून गेलेत किंवा रिजेक्शन किंवा लोकांनी त्याला घ्यायचं नाकार दिलाय, म्हणजे कोणाशी तरी भांडण झालंय, खूप मोठा वादविवाद झालाय. तर आपल्याला काही सुचत नाही. तर त्याच्यावर त्यांनी सांगितलंय, की तुमच्या जीवनापर्यंत जर तुम्हाला खरंच पोहोचायचं असेल, तर तो एकच क्षण आहे आणि तो म्हणजे वर्तमान क्षण आहे. तर तुमचे आयुष्य म्हणजे आत्ताचा क्षण बनवा. तुमची जीवनातील अशी परिस्थिती आल्या असतील, तर ज्या अडचणीयुक्त असतील त्या शोधा आणि स्वतःला असा प्रश्न विचारायचा, की तुम्हाला या क्षणात काही अडचण आहे का? तर नाही आहे. ती कधी असेल? मे बी उद्या असेल. समजा देणेकरी उद्या मागायला येणार असतील किंवा अजून काय समजा एखाद्याचं काही दवाखाना ठरलेला असेल, ऑपरेशन ठरलेलं असेल. तर ती जी परिस्थिती आहे, ती आत्ता आहे का? असा स्वतःला प्रश्न विचारा. उद्या नाही, 10 मिनिटांनी नाही. तर मग ह्या क्षणात जगा. तर ही असं सतत सारखा प्रश्न विचारत राहा, की ही परिस्थिती जी आत्ता आली आहे, जी काय अडचण आली आहे, ती आत्ता या क्षणात आहे का? तर जेव्हा आपल्या लक्षात येतं, की आत्ता या क्षणात तर नक्कीच काही अडचण नाही, पण उद्या ना असं होणार आहे, परवा ना तसं होणार आहे. तर हा तो मानसिक वेळ आपल्यावर हवी होतो, आपलं स्वातंत्र्य काढून घेतो, हिरावून घेतो आणि मग आपण परत त्या दुष्टचक्रामध्ये अडकतो. त्यामुळे त्यांनी जेव्हा जेव्हा तुम्ही अडचणींनी भरलेले असता तेव्हा काही नवीन शिरकावच करू देत नाही आणि मग तुम्ही इतकं तुमचं आयुष्य तिथेच अडकतं आणि मग वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही पार दडपून जाता. तर त्यामुळे ह्याचा आज या क्षणात काय आहे ह्याचा ते त्यांनी सांगितलंय की आत्ता विचारा हे प्रश्न मनाला. तर तुमची पूर्ण पंचेंद्रिय वापरा, तुम्ही जिथे आहात तिथेच राहा, इकडे तिकडे पहा, कशाचंही विश्लेषण करू नका, कशाचाही मतं बनवू नका. एखादा काही आवाज येत असेल तर तो आवाज नीट कान देऊन ऐका. मे बी तो पक्ष्याचा असेल, एखाद्या किड्याचा असेल किंवा वाहनांचे असतील, कुठलेही असतील. तर ते आवाज पूर्णपणे ऐका. कुठेही मत बनवू नका, कुठेही विश्लेषण करू नका आणि नंतर एक लक्षात येईल त्या आवाजामध्येही गाढ शांतता आहे. ती बघा, ती अनुभवा. मग कशाचाही स्पर्श अनुभवून बघा. मऊ पांघरुणाला हात लावून पहा. तुमच्या श्वासाची लय अनुभवून पहा. हवा बघा बरं कशी आत जातीये, कशी आतून बाहेर येते, मग आत कशी गार जातीये, बाहेर कशी गरम येते. तर शरीरातले ऊर्जा क्षेत्रही तुम्ही अनुभवू शकता त्यावेळेला आणि जे घडतंय ते घडू द्या. सहजपणे
सहजपणा जो आहे तो पण आयुष्याला येऊ देऊया. तर कृष्णानंद गुरुजी जे होते ते सारखे सांगायचे की वी क्रिएट मेस, वी क्रिएट प्रॉब्लेम. म्हणजे आपण आयुष्यात गोंधळाची परिस्थिती आपण निर्माण करतो. तर तुम्ही वर्तमानात राहून जर मन विचलित करणारे हे जग आहे, तर त्याला तुम्ही डावलत आहात. वर्तमान क्षणात राहा आणि तुम्ही त्या मनापासून दूर जात आहोत अशी कल्पना करा. आणि हे मन तुमची ऊर्जा खूप खात असतं, जे मन हळूहळू तुमचाही नाश करतं आणि मग सगळीकडे विष पसरवतं. तर ह्या मनापासून आपल्याला दूर जायचं आहे. तुम्ही काळाच्या ह्या काळ स्वप्नांपासून जागरूक व्हा आणि वर्तमान काळात येत आहात असा विचार करा. सर्व अडचणी म्हणजे मनात भ्रम निर्माण करणाऱ्या आहेत असं त्यांनी पुढे सांगितले, की स्वर्ग खूप काही दूर नाही आहे. जोपर्यंत तुमचे मन होकार किंवा परंतु म्हणत नाही, पण परंतु, तोपर्यंत स्वर्ग आहे हा आणि तो दूर नाही आहे. सगळ्या अडचणी सोडून हे ध्येय नाही आहे, तर आयुष्यात अडचणी काहीच नाही आहेत हे समजणं खूप आवश्यकता आहे. की आत्ता मला काही प्रॉब्लेम नाही, या क्षणात नाही आहे ना प्रॉब्लेम, ठीक आहे, आपोआप अडचणी सुधारतील. फक्त काही परिस्थिती अशा येतात की त्यावेळेला आपल्याला त्या क्षणी त्या परिस्थितींबरोबर डील करावं लागतं. तर आपण डील करू शकत असू तर त्या सोडवाव्या, नाहीतर त्या परिस्थिती तिथेच सोडाव्या, आपल्या आपोआप मार्ग निघतो. काहींच्या बाबतीत हा एक वर्तमान क्षणाचा भाग आहे असे समजून काही लोक ते खूप आरामात स्वीकारतात परिस्थिती. जोपर्यंत ते तुम्ही बदलू शकत नाही तोपर्यंत स्वीकारा तरी. आहे ती परिस्थिती अशी आहे, ही नाही बदलणार आहे. सो बदलायचं आहे कोणाला, आपल्यालाच बदलायचं आहे. तर ती तुम्ही स्वीकारा. आणि काही अडचणी ज्या मनोनिर्मित आहेत किंवा त्यांना जगण्यासाठी काळाची गरज असते, ते जे अडचणी आहेत, ते जे प्रॉब्लेम आहेत, ते वर्तमान काळात राहू शकत नाही. तर आत्ताच्या क्षणावर लक्ष केंद्रित करा. या क्षणात काय अडचणी आहे याची यादी करा. तर जेव्हा तुमचे मन पूर्णपणे वर्तमान क्षणात असेल तेव्हा या अडचणी तुम्हाला काही दिसणारच नाहीत. एक तर आत्ताची अशी परिस्थिती ज्याच्याशी आत्ता सामना करायचा आहे किंवा ती स्वीकारायची आहे. प्रत्येक वेळी ती अडचण का मानायची असं त्यांनी पुढे सांगितले, की एखादी परिस्थिती ही अडचणीची असं नाही मानायचं. आपले आयुष्य काय कमी आव्हानात्मक आहे का, हे प्रश्न स्वतःला आपल्याला विचारायचे आहेत. का आपल्याला अजून अडचणी हव्या आहेत? मग अजागरूक असलेल्यांना की त्याला अडचणी आवडतात का, त्याला असे वाटते का की त्यामुळे अस्तित्वात आपण राहते, असे मनाला वाटते का, ह्याचं विचारा. कारण मी अजून एक पुस्तक वाचलं होतं, पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. त्याच्यात त्यांनी याच्याबद्दल लिहिलं होतं की एक बाई असतात आणि त्या सारख्या आजारी पडायच्या आणि ॲडमिट व्हायच्या. तर याचा खोलवर विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आलं, त्यांचे नातेवाईक कोणीच त्यांच्याकडे लक्ष द्यायचे नाही. तर त्या लोकांचं माझ्याकडे त्या निमित्ताने तरी लक्ष जाईल म्हणून त्या आजारी पडायच्या. तर याच्यावर विचार करा की हे नेमकं काय आपल्या बाबतीत घडतंय. तर अडचण म्हणजे तुमच्या मनात घर करणारी एक परिस्थिती आहे, जिला नुसते तिथे राहायचं आहे पण कुठली कृती करायची नाही. तो आपला एक अहंकार असतो असं म्हणूया. तर अजागरूकतेमुळे तुम्ही ती परिस्थिती माझ्यावर आली असं समजता. तर तुम्ही जीवनातील अडचणींमुळे आणि अजून इतके गोंधळून जाता की आपलं स्वत्वच गमावता, असं आपल्याला एकार्ट टोले सांगतायत. की उगीचच भविष्यात घडणाऱ्या 100 गोष्टींचे दडपण तुम्ही वागवता, जे पूर्ण निरर्थक आहे. त्याऐवजी तुम्ही आज आत्ता काय करू शकता यावर लक्ष द्या. तर जेव्हा तुम्ही मनात प्रॉब्लेम तयार करता त्यावेळी त्यांच्याबरोबर आपण दुःखही तयार करत असतो. हे खूप लक्षात घ्या. ही कशी साखळी आहे की जेव्हा आपण अँटिसिपेटेड फिअर म्हणतात किंवा असं होईल तसं होईल हा प्रॉब्लेम तयार करतो, तसं दुःखही तयार करतो. हा एकच साधा पर्याय म्हणजे मी स्वतःसाठी दुःख निर्माण करणार नाही हे स्वतःला बजावायचं. मी स्वतःसाठी नव्या अडचणी तयार करणार नाहीत हे स्वतःला ठामपणे बजावायचं, की नाही मी स्वतःसाठी नाही तयार करणार. तुम्ही हा पर्याय स्वीकारणार नाही तोपर्यंत तुम्ही दुःखी आणि पीडित झालेले असाल. तर आता बास अशी परिस्थिती जेव्हा येते दुःखामुळे अडचणींमुळे, तेव्हा तुम्ही वर्तमानाचा जो पर्याय आहे वर्तमान क्षण निवडण्याचा, तो स्वीकारता आणि मग तुम्ही स्वतःसाठी कुठलेच दुःख तयार करत नाही, तर तुम्ही इतरांकरता पण दुःख तयार करत नाही. जोपर्यंत तुम्ही वर्तमान क्षणाची ताकद अनुभवत नाही तोपर्यंत तुम्ही त्यातून मुक्त होऊच शकत नाही.